पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास तसेच वाहनांचे होणारे नुकसान यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणेवाडी टोलनाक्यावर आंदोलन। कोल्हापूर ते पुणे दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था व त्याचा नागरिकांना, प्रवाशांना व वाहनधारकांना होणारा त्रास याबाबत कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर जिथपर्यंत महामार्गाचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वसूल केला जाणारा टोल वाहनधारकांकडून वसूल करण्यात येऊ नये। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास व वाहनांचे होणारे नुकसान काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आणेवाडी व तासवडे टोलनाका येथे आंदोलन करण्यात आले। त्यावेळी आणेवाडी टोलनाका परिसरात सातारा पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। आज पुणे बेंगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे। खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे। पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर, या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे, अपघात, फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे। आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला, त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली, त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं। अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही। ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे, त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असं आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते। दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो। राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती, टोल काढले होते। या पुणे बेंगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा? विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 टोल नसावे। आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेड शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर हे टोल नाके निघाले पाहिजे, पहिली मागणी आमची होती ही। आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे। यामध्ये भ्रष्टाचार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लूटमार लोकांची होते। तिसरी महत्त्वाची मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना, पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांनासुद्धा टोलमाफी झाली पाहिजे। हे आंदोलन सर्व लोक करतात, परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे। आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे, आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेलासुद्धा सहभागी करायला लागणार आहे। पुढच्या वेळेला जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली, आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षी आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेलासुद्धा उतरू आणि या असलेल्या लूटमारीला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण साहेब, आघाडीचं सरकार असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, तेव्हा का नाही टोल बंद झाला? नाही, हे तुम्ही एकच सांगतो, हे सेंट्रलमध्ये आहे, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे, तो राज्य सरकारच्या आधिपत्याखाली नाही। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आम्ही ह्या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्ही वारंवार उपस्थित केलं होतं। पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती त्यावेळेलासुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबासुद्धा उपस्थित होते। आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती। जसा पुणेचा गोवा हायवे जो आहे, पनवेल गोवा, तसा हा पुणे बेंगलोर रोड आहे। यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं, या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळेला नुसतीच सुरुवात होती। आता किती वर्ष झाले या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे आणि ही टोल माफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रितसर नोटीस देऊन आम्ही हा टोल उकडून टाकू। आज आंदोलन करताय, नक्की काय मागणी आहेत? त्या संदर्भात टोल बंदीचं तुम्ही आज आणेवाडी टोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे। याचा मूळ उद्देश आहे की
जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत, रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आम्ही टोल देणार नाही, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी माननीय पृथ्वीराज चव्हाण असतील, सतीश पाटील असतील, संग्राम थोपटे असतील, विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. आणि जोपर्यंत खड्डेमुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. आणि या ठिकाणी जे आपण पाहतोय की स्थानिक लेवलला सुद्धा 10 किलोमीटरच्या अंतरात पास मिळाली पाहिजे, ते पास मिळत नाही. सातारा जिल्ह्यावर तर पहिल्यापासून अन्याय होत आहे की या ठिकाणी 2 टोल नाके आहेत, या 2 टोल नाक्याच्या ऐवजी 1 टोल नाका झाला पाहिजे ही पुढील मागणी आहे. परंतु आत्ताचं जे आमचं आंदोलन आहे ते रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवणं, रस्ता दुरुस्त होणं आणि जे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होणं, प्रत्येक गोष्टीला 4-5 तास उशीर होत आहे गाड्यांना, तो कमी होणं हा त्याच्या पाठीमागील उद्देश आहे. सकाळपासून आंदोलन सुरू आहे तुमचं, काय प्रशासनाच्या वतीने संपर्क झाला का तुमचा? नाही, प्रशासनानं अजून कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संपर्क केलेला नाही किंवा टोल नाक्याच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क केलेला नाही. परंतु फक्त टोल फ्री म्हणून गाड्या या ठिकाणी सोडण्यास परवानगी किती वेळ चालू राहण्याचं आंदोलन? जोपर्यंत त्यांच्याकडून प्रशासनाकडून काही माहिती येत नाही आणि आम्हाला काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहतं. पुणे कोल्हापूर हायवेवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. लोक वेळ कुठे आलेले आहेत प्रवास करून आणि ह्या हायवेवर रस्ताच नाही आहे, नुसतं खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच काही लोकांना कळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार लोकांकडून अमाप प्रचंड प्रमाणात टोल वसुली करते. कुठल्याही सुविधा न देता या हायवेवर टोल वसुली केली जाते आणि ह्याचा निषेध करतो. म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आणेवाडी टोल नाक्यावर या ठिकाणी सगळ्यांना जे प्रवासी आहेत, तिथले जाणारे वाहनं आहेत त्यांना आम्ही फुकट म्हणजे जोपर्यंत ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाहीत, या पुणे कोल्हापूर हायवेची पूर्णपणे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यांनी टोल घेणे नाही असं आम्ही हे आंदोलन या प्रकारे आंदोलन इथे उभारलेलं आहे. आणि जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही तसंच चालू ठेवणार आहे. आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण, बंटी पाटील असतील, बंटी पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून जोपर्यंत काही निरोप येत नाही, ते वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील, खंडा तालुक्यातील, महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते असंच आंदोलन या ठिकाणी प्रत्येक बूथवर तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक बूथवर आमच्या इथं कार्यकर्ते उभे आहेत आणि ह्या फ्रीमध्ये आम्ही दिवसभर गाड्या सोडणार आहोत आणि लोकांना आज कुठेही टोल भरायला लागणार नाही असे आम्ही या पद्धतीने काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन हे करत आहोत.